नमस्कार मित्रांनो, एएमओ म्हणजेच आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर या पदासाठी काल 5 सप्टेंबर रोजी परीक्षा पार पडली। त्यातील काही जीकेचे क्वेश्चन आपल्याकडे आहेत। त्याचे आन्सर नेमके काय होतील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर प्रथम आहे भारतरत्न 1963 मध्ये संस्कृत साहित्यिक पांडुरंग काने यांच्याबद्दल प्रश्न आला होता। तर यांच्याबद्दल नेमका प्रश्न काय होता आपल्याला माहिती नाही, परंतु यांचे जे फेमस लिटरेचर वर्क आहे ते हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र हे त्यांचं फेमस लिटरेचर वर्क आहे। त्यानंतर 1942च्या चले जाव चळवळीमध्ये वामन यार्डी यांनी कुठल्या जिल्ह्यातून नेतृत्व केले होते असा काही प्रश्न होता। तर त्याचं उत्तर होणार आहे नाशिक या जिल्ह्यातून त्यांनी नेतृत्व केलं होतं। त्यानंतर स्टॉर्म एक्स रेसिंग कार इंधन हे खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केले आहे किंवा बाजारात आणले आहे असा काही प्रश्न होता। तर याचं उत्तर होणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजेच जी इंडियन ऑइल कंपनी आहे त्या कंपनीने हे इंधन रेसिंग कारसाठी लॉन्च केले आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत। आता त्यामध्ये रबी पिके विचारली आहेत की तुम्हाला खरीप पिके विचारली आहेत हे आपल्याला माहिती नाही, परंतु रबी पिके जे प्रमुख आहेत ते म्हणजे आपल्याकडे गहू असतील, हरभरा, ज्वारी हे रब्बी प्रमुख पिके आहेत। आणि खरीप हंगामातील जे पिके आहेत ते महत्त्वाचे म्हणजे तांदूळ असेल, त्यानंतर बाजरी असेल, हे महत्त्वाचे महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे कोणता जिल्हा हाताने बनवलेल्या चप्पलसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर कोल्हापूर होऊ शकते। याचं आपल्याला ऑप्शन माहीत नसल्यामुळे याचं उत्तर मोस्ट ऑफ कोल्हापूरच आहे। त्यानंतर राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कलम हे आपल्याला विचारली होती। तर राज्यघटनेमध्ये ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत तुम्हाला आर्टिकल 51A च्या अंडरमध्ये दिलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे अँटमधील ॲसिडचे नाव काय आहे? तर अँटमध्ये ॲसिडचे नाव जे आहे ते त्यांच्यामध्ये फॉर्मिक ॲसिड असते। त्यानंतरचा प्रश्न आहे विधानसभेच्या कामाची सुरुवात होण्यासाठी कमीत कमी 1/10 किंवा रिकामी जागा सदस्य संख्येची गरज असते। तर यामध्ये 1/10 किंवा 10 सदस्य उपस्थित असतील तेव्हाच विधानसभेचं कामकाज सुरू होऊ शकते। यालाच ते गणपूर्ती असे म्हणतात। त्यामुळे 1/10 किंवा 10 सदस्य उपस्थित पाहिजे। त्यानंतर सेंद्रिय शेतीत महाराष्ट्राचे स्थान विचारले होते। तर सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्राचे स्थान तिसरे आहे। पहिले स्थान मध्य प्रदेशचे आहे, त्यानंतर राजस्थान आहे आणि त्यानंतर आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे। त्यानंतर पीएम स्वनिधीमध्ये अव्वल राज्य विचारलं होतं। तर पीएम स्वनिधी या स्कीममध्ये अव्वल राज्य जे आहे मध्य प्रदेश आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानाच्या 83(1) नुसार लोकसभेचा कार्यकाळ स्थापन झालेल्या दिनांकापासून किती दिवसाचा असतो किंवा किती वर्षाचा असतो असा प्रश्न होता। तर त्यामध्ये उत्तर होणार आहे तुमचं 5 वर्ष त्याचा कार्यकाळ असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे शिरोडा गाव कोणत्या घटनेशी संबंधित आहे? नेमका प्रश्न काय होता आपल्याला समजलं नाही, परंतु शिरोडा गाव जे आहे जे तिथलं समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यावर महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह जे आहे त्याची सुरुवात केली होती। हे एक महत्त्वाचं तिथे घटना आहे। आणि सोबतच समुद्र किनारी जो पर्यटन आहे ते पण तिथे फेमस आहे। नेमकं ऑप्शन काय होतं त्यावरून तुम्हाला उत्तर द्यायचं होतं, परंतु महात्मा गांधी यांचा मिठाचा सत्याग्रह या शिरोडा गावामध्ये प्रसिद्ध आहे। त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट तिसरा देश विचारला होता। नेमका इम्पोर्ट विचारला होता की एक्सपोर्ट विचारला होता ते आपल्याला माहिती नाही, परंतु आपण दोन्ही बघणार आहोत। इम्पोर्टमध्ये टॉप 3 जे देश आहेत भारताचे ते असणार आहेत चायना असेल, UAE असेल आणि US असेल। एक्सपोर्टमध्ये भारतासोबत जे टॉप 3 देश आहेत ते म्हणजे US असेल, UAE असेल आणि तिसऱ्या नंबरवर आहे नेदरलँड। तर त्यामध्ये ऑप्शन काय होते आणि प्रश्न नेमका इम्पोर्टवर होता की एक्सपोर्टवर होता त्यावर डिपेंड करणार आहे। त्यानंतर नागपुरातील प्रसिद्ध बौद्ध मंदिर जे कमळाच्या आकाराचे आहे असा प्रश्न होता। तर नागपूरमध्ये कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे, ते याचं उत्तर होणार आहे। त्यानंतर नॅशनल काँग्रेसची महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिली बैठक विचारली होती। तर ही 1936 मध्ये फैजपूर अधिवेशन जे झालं होतं ते ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे 2023-24 मध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन वुमन प्लेअर ऑफ द इयर विचारलेलं होतं। इंदुमथी हे याचे उत्तर होणार आहे। त्यानंतर ऑलिव्ह कासव प्रजनन केंद्र याबाबत विचारलं होतं। तर हे जे आहे यांचं कोणत्या बीचेसवर आहे, कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे असा काही प्रश्न मला लक्षात आलेला आहे। यामध्ये
3 ते 4 जे आहेत, एक गुहागर असेल, त्यानंतर वेलास असेल किंवा अंजर्ले बीच असेल, ह्या महत्त्वाच्या यासाठी प्रसिद्ध बीच आहेत. आणि हे कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये या बीचेस पसरलेले आहेत. तर नेमका प्रश्न काय होता त्यावर डिपेंड करेल. त्यानंतर नागपूर उमरेड पवनी व्याघ्र प्रकल्प इतर कोणत्या प्रकल्पाला जोडलेला आहे असा एक प्रश्न होता. तर याचं उत्तर आहे नवेगाव नागझिरा जो प्रकल्प आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये, त्याला हा प्रकल्प जोडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अजिंठा वेरूळ लेणीबद्दल. यामध्ये नेमकं काय विचारलं होतं ते आपल्याला माहिती नाही, परंतु टेकड्याचं नाव जर विचारलं असेल, कोणत्या टेकडीमध्ये अस्तित्वात आहे हे विचारलं असेल, तर त्याचं उत्तर चरणेंद्री टेकडी असं होणार आहे. किंवा कोणत्या खडकापासून बनलेला आहे, त्या खडकाला काय म्हणतात, तर त्या खडकाला डेक्कन ट्रॅप असं नाव आहे. आता नेमकं प्रश्न काय विचारला होता ते आपल्याला माहिती नाही आणि त्याचे ऑप्शन पण बऱ्याचपैकी आपल्याला माहिती नाही, त्यामुळे नेमकं प्रश्न काय होता हे याची सांगता येणार नाही. त्यानंतर 20वा प्रश्न आहे पॉइझनस गॅस विच अफेक्ट ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. तर हा कार्बन मोनॉक्साईड आहे याचं उत्तर. त्यानंतर विच ॲसिड हेल्प इन डायजेक्शन. तर सर्वांनाच माहिती असेल तुम्हाला HCl आहे. त्यानंतर आहे मर्क्युरी बॉरोमीटर इन्व्हेंटेड बाय असं विचारलं होतं. याचं उत्तर होणार आहे टोरिसेली यांनी ही मर्क्युरी बॉरोमीटर इन्व्हेंट केलं होतं 1643 मध्ये. त्यानंतरचा आणखी एक प्रश्न आहे शाळा मूवीबद्दल आलेला होता. रिसेंटली जुलै 2023 मध्ये जे विवेक वाघ आहेत त्यांचं निधन झालं आणि तो करंट अफेअरला पकडूनच त्यामध्ये प्रश्न विचारलेला होता. ऑलिव्ह टर्टल जी प्रजनन केंद्र आहे हा पण करंट अफेअर रिलेटेड प्रश्न आहे, कारण रिसेंटली 2024 मध्ये जिओ टॅगिंग प्रकल्प त्या क्षेत्रामध्ये वापरला गेला आहे. प्रत्येक विषयातून 2 तरी प्रश्न बघायला भेटतात आणि करंट अफेअरमधून 4 ते 5 प्रश्न तुम्हाला बघायला मिळाले आहेत. आपण जे पॅटर्न सांगितलं होतं जीकेचं तसाच पॅटर्न त्यांनी इथे दिलेला आहे, परंतु इथे काही प्रश्न हे भारताच्या लेवलवरती होते. फॉर एक्झाम्पल आपल्याला सिलेबसमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असं दिलेलं होतं, परंतु त्यांनी जो इम्पोर्ट एक्सपोर्टवाला प्रश्न विचारलेला आहे हा भारतीय लेवलचा आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना केला जातो, त्यामुळे हा थोडासा इथे आउट ऑफ सिलेबस प्रश्न वाटतो. तर जेवढे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत जीकेचे त्यांचा आपण आन्सर बघितला आहे. आणखी काही तुम्हाला प्रश्न आठवत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, नक्कीच मी त्यांचं उत्तर तुम्हाला देईल. यानंतर जो रिझल्ट आहे या परीक्षेचा काल म्हणजेच 5 सप्टेंबरला परीक्षा झाली आहे. याची कुठलीही तुम्हाला आन्सर की वगैरे भेटणार नाही किंवा कुठल्याही प्रश्नांवर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार नाही. IBPS डायरेक्ट रिझल्ट प्रसिद्ध करते, म्हणजेच तुमची रँक वाईज जी लिस्ट आहे ती तुम्हाला प्रसिद्ध केल्या जाईल. भरपूर एक्झाममध्ये जास्त कॅन्डिडेट असून सुद्धा RBPSने 20 ते 25 दिवसामध्ये किंवा हार्डली 30 ते 35 दिवसामध्ये रिझल्ट लावलेले आहेत एक्झामचे, परंतु तुमच्या एक्झाममध्ये कमी कॅन्डिडेट असल्यामुळे याचा रिझल्ट 20 ते 25 दिवसामध्ये येईल असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या एंडमध्ये किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये याचा रिझल्ट यायला पाहिजे.